बखर गद्य संकल्पनेच्या अनुषंगाने चर्चा करताना आपल्याला मध्ययुगीन जे गद्य प्रकार आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण महानुभावांच्या संदर्भात जो विचार केला त्यानंतर खऱ्या अर्थानं मध्ययुगीन गद्य प्रकारामध्ये बखर हा जी संकल्पना आहे ती पुढे विकसित झालेली दिसते. आता बखर या संकल्पनेच्या अनुषंगाने विचार करताना किंवा त्याच्या संदर्भात त्या बखर या शब्दाची उत्पत्ती नेमकी काय आहे या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागेल. तर खरं तर बखर हा शब्द जो आहे त्याच्या अनेक वेगवेगळ्या उत्पत्त्या मानल्या गेलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. त्यापैकीच राजवाडे यांनी सांगितलेली जी महत्त्वाची जी उत्पत्ती आहे ती म्हणजे बक म्हणजे बोलणे या धातूपासून बखर हा शब्द तयार झालेला आहे असं राजवाडे यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर बखर हा जो शब्द आहे तो खबर या अरबी शब्दाच्या वर्ण विपर्यासामुळे निर्माण झालेला आहे अशा प्रकारचं सुद्धा काही अभ्यासकांचं मत आहे. त्याचबरोबर खुशालीची हकीकत या अर्थी असणाऱ्या बिल खैर या शब्दाची सुद्धा बखर बैखर अशी काही रूपं आपल्याला आढळतात. आणि बैखर या शब्दाचा अर्थ शिवाजीने करवलेल्या ज्या राज्य व्यवहार कोशामध्ये जी आख्यायिका आहे अशा प्रकारचा त्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. त्याचबरोबर बखर गद्याची उत्पत्ती पाहत असताना आख्यानात्मकता हा एक गुण बऱ्याचदा बखरीमध्ये प्रत्ययाला येतो आणि त्याचं एक वैशिष्ट्य आपल्याला त्याबद्दल संकल्पनेबद्दल सांगता येईल. त्याचबरोबर बखरीच्या उत्पत्तीच्या संदर्भात विचार करताना बखरीचं लेखन हे फारसी तवारीखांच्या अनुकरणामधून झालेलं असलं पाहिजे अशा प्रकारचा एक तर्क विकार राजवाडे यांनी केलेला आपल्याला दिसतो आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची उत्पत्ती बखर गद्याच्या संदर्भात केली जाते ती म्हणजे बकऱ्याच्या चामड्यावर लिहिण्याच्या अरबस्थानमधील जी प्रथा होती त्या प्रथेवरून बकर या शब्दावरून बखर असा शब्द तयार झाला असला पाहिजे अशा प्रकारची एक उत्पत्ती पुढे करण्यात आलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर हे जे बखर लेखन आहे याची परंपरा संस्कृत पुराण कथांकडे आणि चरिताकडे जात आहे अशा प्रकारची काही अलीकडच्या काळातली जे अभ्यासक आहेत त्यांनी मत मांडलेलं आपल्याला दिसतं. आता बखर हा एक वाङ्मय प्रकार आहे या अनुषंगाने आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. खरं तर बखरच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर इतिहास आणि साहित्य या दोन्ही अनुषंगाने त्याचा एक विचार केलेला आपल्याला दिसतो. परंतु बखर हा एक महत्त्वाचा वाङ्मय प्रकार मानला गेलेला आहे आणि तो मध्ययुगीन मराठी साहित्यातल्या संदर्भातला प्रकार मानला गेलेला आहे. तर यामध्ये तो वाङ्मय प्रकार कसा आहे या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा जर झाला तर त्यामध्ये जो विषय आणि जी लेखनाची पद्धत आहे यामुळं बखरीसाठी स्वतंत्र वाङ्मय प्रकाराचं एक मूल्य प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर बखरकार जे आहेत बखर लिहिणारे जे लोक आहेत ते एक कलावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये जी कला आहे किंवा लिहिण्याची पद्धती आहे किंवा लिहिण्याची शैली आहे ती त्या बखरीमधून आलेली आपल्याला दिसते. एवढंच नाही तर बखरकार हा एक कथनकार सुद्धा आहे. म्हणजे बखरीमध्ये जे लेखन आलेलं आहे त्यांची जी निवेदन शैली आहे ती एक कलात्मक दृष्टिकोनातून आलेली आहे आणि एक कथा रूप त्याला प्राप्त झालेलं दिसतं. म्हणून बखरकाराची जी कथन शैली असल्यामुळे त्याला एक बखरीला वाङ्मय प्रकाराच्या अनुषंगाने आपण त्याचा विचार करता येतो. ज्या लेखकाने ही बखर लिहिलेली आहे त्याने पाहिलेले प्रत्यक्ष जे अनुभव आहे किंवा म्हणजे अनुभवलेले जे प्रसंग जे आहेत किंवा व्यक्तीच्या वर्णनाशी आणि त्या प्रसंगाशी तो लेखक एकरूप झालेला आपल्याला बखरींच्या माध्यमातून दिसतो आहे आणि त्यामध्ये काही आपल्या कल्पनांचे रंग सुद्धा बखरकार भरताना दिसतो आणि म्हणून बखर हा एक वाङ्मय प्रकार आहे असं आपल्या लक्षात येतं. बखरकारांच्या आणखी एक महत्त्वाचा मुद्दा वाङ्मय प्रकाराच्या संदर्भात जर आपण विचार केला तर बखरकारांच्या निवेदनाला रंगरूप आणि आकार प्राप्त होऊन
त्यातूनच एक सुंदर अशी वाङ्मयीन मूर्ती किंवा वाङ्मयीन कलाकृती ही निर्माण होत असते. आणि म्हणून त्यामध्ये जे काही महत्त्वाचे गुणवैशिष्ट्ये आहेत, की कल्पकता आहे किंवा सूक्ष्म निरीक्षण आहे, निवेदन कौशल्य आहे. या सगळ्या गुणवैशिष्ट्यामुळे बखरीचं जे निवेदन आहे ते कलात्मक बनताना दिसतं आहे. आणि म्हणून या मध्ये व्यक्ती, प्रसंगानुरूप असणारी जिवंत आणि रसरशीत अशा प्रकारची भाषा, अलंकृती किंवा बखरीमध्ये येणारी जी कल्पनारम्यता आहे, वेगवेगळ्या प्रकारची सुभाषितं बखरीमधून येतात किंवा विविध म्हणींचा वापर बखरीमध्ये केलेला आहे. विविध पौराणिक संदर्भ अशा प्रकारचे काही दाखले बखरीमधून येताना दिसतात. आणि म्हणून या बखरकारांच्या या लेखन शैलीला या सगळ्याची जोड मिळाल्यामुळे बखरकार हा एक कलावंत आहे. आणि म्हणून कलावंताने लिहिलेलं जे लेखन आहे ते एक साहित्याचा प्रकार किंवा वाङ्मयाचा प्रकार म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येतं. आता आपण ज्या बखरींचा विचार करणार आहोत त्या बखरींचे काही वर्गीकरण आपल्याला करता येतं आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर बखरीमध्ये काही चरित्रात्मक स्वरूपांच्या बखरी आलेल्या आपल्याला दिसतात. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या जीवन पट मांडणाऱ्या बखरी आहेत. संभाजी महाराजांच्यावरती बखर आहे किंवा ब्रह्मोद्र स्वामी यांच्यावरती बखरी आहे किंवा शाहू महाराजांची एक बखर आहे. अशा पद्धतीने चरित्रात्मक स्वरूपाच्या काही बखरी मराठीमध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर त्यांचं आणखी वर्गीकरण करता येईल ते म्हणजे वंशानुचरित्रात्मक स्वरूपाचं. आता याच्यामध्ये काही पेशव्यांच्या बखरी आहेत किंवा नागपूर मोसल्यांच्या बखरी या वंशानुचरित्रात्मक प्रकारामध्ये मोडल्या जातात. त्याचबरोबर प्रसंग आणि वर्णनात्मक स्वरूपाच्या काही बखरी आपल्याला मराठीमध्ये आढळतात. त्यामध्ये पानिपतची बखर आहे किंवा खर्ड्याच्या स्वारीची बखर आहे. या सगळ्या बखरीमध्ये आपल्याला विशेष करून पानिपतचं जे युद्ध झालेलं आहे त्याचे काही युद्धांची वर्णनं किंवा प्रसंग आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात किंवा खर्ड्याच्या लढाईच्या किंवा खर्ड्याच्या स्वारीच्या संदर्भातचे जे प्रसंग आहे किंवा वर्णनात्मक स्वरूपाचं वर्णन त्या बखरीमध्ये येतं. म्हणून प्रसंग आणि वर्णनात्मक स्वरूपाच्या बखरी सुद्धा आपल्याला दिसतात. त्याचबरोबर काही आत्मचरित्रपर अशा प्रकारच्या बखरी मराठीमध्ये लेखन केलेलं आहे. त्यामध्ये नाना फडणीस किंवा गंगाधर शास्त्री पटवर्धन किंवा बापू कान्हू यांची आत्मवृत्त याच्यामध्ये आपल्याला काही अनुषंगाने आलेली दिसतात. आणि म्हणून हा एक महत्त्वाचा प्रकार बखरीमध्ये दिसतो. आणि आणखी एक कैफियती नावाचा प्रकार बखरीमध्ये आपल्याला आलेला आढळतो. त्याच्यामध्ये होळकरांची थैली आणि होळकरांची कैफियत अशा दोन प्रकारचे कैफियती याच्यामध्ये आपल्याला दिसतात. आता आपण बखरींच्या जे 3 टप्प्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. एक म्हणजे शिवपूर्वकालीन बखरी आणि दुसरं म्हणजे शिवकालीन बखरी आणि तिसरं पेशवेकालीन बखरी. तर आता आपण शिवपूर्वकालीन बखरींचा थोडक्यात सविस्तर अशा प्रकारचा विचार आपण करणार आहोत. त्यामध्ये शिवपूर्वकालीन बखरीमध्ये सर्वात महत्त्वाची जी बखर मानली गेलेली आहे किंवा बखर गद्य लेखनातला ज्याला आपण पाया म्हणू तो म्हणजे महिकावतीची बखर, त्यालाच माहीमची बखर असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर या बखरीच्या संदर्भात आपण जर विचार केला किंवा त्याच्या लेखनाच्या काळाच्या संदर्भात जर विचार केला तर ही बखर इसवी सन 1448 ते 1478 या काळामध्ये लिहिली आहे. म्हणजे शेके 1370 ते 1400 या काळामध्ये महिकावतीची बखर लिहिली गेलेली आहे. आणि या बखरीतील जी प्रकरणं आलेली आहेत ती वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या काळामध्ये लिहिलेली गेलेली आपल्याला दिसतात. आता या जो महिकावतीची बखर आहे या बखरीचा एकूण बखरीमध्ये जे आलेलं आहे ते प्रतापबिंबापासून म्हणजे इसवी सन 1138 पासून इंग्रजांच्या आगमनापर्यंतचा काळ म्हणजेच 1500 पर्यंतचा काळ अशा एकूण 7 राजवटींचा इतिहास हा महिकावतीच्या बखरीमध्ये आलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये या बखरीचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे
याच्यामध्ये जो माहीम प्रांत आहे, या माहीम प्रांताचं वर्णन या महिकावतीच्या बकरीमध्ये विशेष करून आलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर कोकणचा जो भाग आहे किंवा कोकणचा जो पट्टा आहे, त्यातला काही अज्ञात अशा प्रकारचा इतिहास या महिकावतीच्या बकरीच्या निमित्तानं प्रकाशामध्ये आलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे माहीम चा भाग आणि कोकणचा भाग अशा भागाचं वर्णन या महिकावतीच्या बकरीमध्ये आलेलं आपल्याला दिसतं. आता या बकरीमध्ये काय काय आलेलं आहे, तर अनेक गोष्टींचं त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. त्यामध्ये त्या काळातल्या राज्यव्यवस्था असेल किंवा जमिनी मोजण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा संरक्षणार्थ निरनिराळ्या महालामध्ये ठेवलेल्या सैन्यांच्या आणि जे सरदार होते त्यांच्या काही याद्या सुद्धा आपल्याला या महिकावतीच्या बकरीमध्ये आलेल्या दिसतात. त्यांची नावं आहेत किंवा वेगवेगळी जी गावं आहेत त्या गावांचं नावं आपल्याला दिसतात किंवा विविध किल्ले, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि ऐतिहासिक प्रामाण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा प्रकारची बखर म्हणून आपल्याला महिकावतीच्या बकरीकडं बघता येतं. खरं तर ही मराठीतली पहिली अशी बखर आहे गद्य लेखनातली. म्हणजे महानुभावांच्या गद्य लेखनानंतर जर आपण विचार केला तर मधल्या काळामध्ये सगळं संत आणि पंत आणि तंत अशा प्रकारचं सगळं लेखन झालेलं होतं. परंतु मराठीमध्ये नंतरच्या काळामध्ये जे गद्य लेखन झालं त्यात महिकावतीची बखर हे मराठीतलं पहिली अशा प्रकारची बखर मानली गेलेली आहे. आणि यामध्ये प्रतापबिंब, महिबिंब किंवा केशवदेव किंवा रामदेवराव यादव यांची व्यक्तिचित्र रेखाटली गेलेली आहेत. त्यांच्याबद्दलचं जीवन काही अंशी त्याच्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर या बकरीचं जे वर्णन केलेलं आहे ते जर एका शब्दात सांगायचं झालं तर माहीम जागा उत्तम रम्य स्थळ, अशा प्रकारचं एक सुंदर अशा प्रकारचं एक वर्णन या बकरीच्या अनुषंगाने केलेलं आहे. म्हणजे माहीम हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाच्या अनुषंगाने विशेष करून याच्यामध्ये वर्णन आलेलं आपल्याला दिसतं आहे. त्याचबरोबर काही दवण आहे किंवा वाळुकेश्वर हे ठिकाण आहे किंवा महिकावती या स्थलांची सविस्तर अशा प्रकारची वर्णनं आपल्याला महिकावतीच्या बकरीमध्ये बघायला मिळतात. आणि वाचनीय अशा प्रकारची ही बखर आहे असं आपल्या लक्षात येतं. आता त्यानंतर शिवपूर्वकालीन बकरीमधली दुसरी महत्त्वाची बखर मानली गेलेली आहे ती म्हणजे राक्षस तागडीची बखर. आता ही राक्षस तागडीची बखर जी आहे ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची बखर आहे. आता इथे आपल्याला जो नकाशा दिसतो आहे तर त्या जो बिंदू दाखवलेला आहे त्या ठिकाणचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये तिथे लिहिलेली अशा प्रकारची बखर आहे. आणि तिचा जो काळ आहे लेखन काळ आहे तो इसवी सन 1565 ते 66 म्हणजेच सेके 1487 ते 88 असा हा राक्षस तागडीची जी बखर आहे तिचा लेखन काळ आपल्याला दिसतो. आणि ही जी बखर आहे ती म्हणजे विजयनगरचे जे विध्वंसची माहिती मूळ कानडी बकरीच्या आधारे या राक्षस तागडीच्या बकरीमध्ये आलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. या बकरीमध्ये जे वर्णन आलेलं आहे ते राजभोवराचं वर्णन अतिशय विस्तृत अशा पद्धतीने याच्यामध्ये आलेलं आहे. या बरोबरच किंवा त्याच्यासोबतच पागा किंवा पिलखाना, उस्तरखाना या गोष्टींचे सुद्धा सविस्तर वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि या वर्णनावरून आपल्याला त्या काळातली किंवा त्यांच्या सरंजाम आहे त्याची एक कल्पना आपल्याला येते. एवढंच नाही तर यामध्ये व्यक्ती आणि घटना यांच्या वर्णनाशी नोंद जे आहे तो राक्षस तागडीचे जे लेखक आहेत ते तन्मय होऊन ती नोंद म्हणजे केलेली आहे. तो मूळचा कानडी असल्यामुळे या बकरीतील भाषेचे वळण सुद्धा कानडी भाषेचं आलेलं आहे आपल्याला असं लक्षात येतं. आणि त्याचबरोबर या बकरीतली माहिती जी आहे ती विंचूक अशा प्रकारची माहिती आहे. त्याची भाषाशैली निलंकृत अशा प्रकारची आहे. व्यक्ती व घटना यांचं याच्यामध्ये यथार्थ अशा प्रकारचं वर्णन राक्षस तागडीच्या बकरीमध्ये आलेलं आहे. आणि यामुळं ही मराठीतली जी बखर आहे
तिचं स्थान उंचवलेलं आपल्याला दिसतं. एकूणच भाषा शैलीच्या दृष्टिकोनी सकस अशा प्रकारची बखर मानली गेलेली आहे. मराठीत या बखरीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर भाषेच्या आणि विषयाच्या दृष्टीने हिला स्वतंत्र अशा प्रकारचं या बखरीला स्थान दिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारचे एक अभ्यासक द.वा. पोद्दार यांना वाटतं आहे आणि त्या पद्धतीची त्यांनी भूमिका मांडलेली आपल्याला दिसतात. त्यानंतरची महत्त्वाची बखर म्हणजे शिवपूर्व काळातली ती म्हणजे शालिवाहनाची बखर आपल्याला सांगता येते. आता ही जी बखर आहे ही विका राजवाड्यांच्या मते ही सर्वात जुनी अशा प्रकारची बखर मानली गेलेली आहे. आता शालिवाहनाचा काळ तो इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून तर इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापर्यंत काळ होता आणि याच्यामध्ये या बकरीचं जर स्वरूप आपण लक्षात घेतलं तर एकूण 11 बंद आणि मोडी लिपीत शुद्ध देशी कागदावर लेखन या बकरीचं झालेलं आहे. या बकरीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर याच्यामध्ये शालिवाहन चरित्र म्हणून दुसरी एक 25 पानांची बखर उपलब्ध असून त्यातील पहिली जी 13 पानं आहेत ती त्याच्यामध्ये प्रस्तावना आलेली आहे आणि त्यामध्ये कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग म्हणजे ही जी 4 वेगवेगळ्या प्रकारचे युग आहेत, या युगांचा या काळांच्या विभागणी जी आहे किंवा या विभागांची जी माहिती जी आहे ती पौराणिक पद्धतीने या बखरीमध्ये दिली गेलेली आहे. यामध्ये काही जे त्या काळातले कर्ते जे होते त्यांची यादी त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये कोण कोण आहे तर आपल्याला युधिष्ठिर आहे, विक्रम आहे किंवा शालिवाहन राजा आहे, विजय अभिनंदन आहे, नागार्जुन किंवा कल्की, मोहम्मद, येशू या कर्त्यांची यादी त्याच्यामध्ये आलेली आपल्याला दिसतात. आणि महत्त्वपूर्ण अशा प्रकारची शालिवाहनाची बखर या संदर्भात सुद्धा आपल्याला त्याचा विचार करता येतो. या बखरीचं लेखन जे आहे ते पौराणिक पद्धतीने केलं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही अद्भुतता ज्याला आपण म्हणतो ती अधिक प्रमाणामध्ये आलेली आहे. याच्यामध्ये जे हस्तलिखित आणि मुद्रित अशा प्रकारच्या ज्या 2 वेगवेगळ्या प्रती आहेत त्याच्यामध्ये काही एक फरक असलेला आपल्याला दिसतो. त्यामधील भाषा परंपरेने अर्वाचीन असली तरी काही अशुद्ध अशा प्रकारचे भाषा आलेली आपल्याला दिसते आहे. म्हणजे एकूण हस्तलिखित आणि मुद्रित याच्यामध्ये दोन्ही प्रतीमध्ये काही एक फरक आपल्याला शालिवाहनाच्या बखरीच्या संदर्भात दिसतो आहे. आता त्याच्यानंतर आपण जो दुसरा टप्पा बकरींच्या बाबतीतचा बघणार आहोत तो काळ आहे तो म्हणजे शिवकालीन बकरीच्या संदर्भात आपण विचार करतो आहोत. शिवकालीन बकरीमधले महत्त्वाची जी बखर मानली गेलेली आहे ती म्हणजे सभासदाची बखर. या सभासदीच्या बखरीच्या संदर्भात आपण सविस्तर विचार करणार आहोत. त्याचबरोबर शिवाजी महाराज छत्रपती जनेश्वर यांचे चरित्र हे एक शिवकालीन मधली महत्त्वाची बखर मानली गेलेली आहे. त्याचबरोबर भोसले वंश चरित्र, शिवदिग्विजय किंवा श्री शिवाजी प्रताप आणि त्याचबरोबर मल्हार रामराव चिटणीस यांच्यासुद्धा काही एक 3-4 बखरी आहेत. या सगळ्या बखरींचा आपण आता सविस्तर अशा प्रकारचा विचार करू. त्यातल्या सभासदाची बखर जी आहे त्याचा आपण जर विचार केला तर ती सभासदाची बखर जी आहे ती शिवछत्रपतींचं चरित्र या बखरीमध्ये आलेलं आहे आणि त्यांचं जर आपण विचार केला तर कृष्णाजी आनंद सभासद यांनी ही बखर लिहिलेली आहे. आता ही एक महत्त्वाची शिवकाळातली बखर आणि पहिली शिवाजी महाराजांच्या वरची बखर असं मानलं गेलेलं आहे. आता या बखरीच्या अनुषंगाने जर विचार आपण केला तर समकालीनाने म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात असणारे जे व्यक्ती आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं लिहिलेलं पहिलं चरित्र म्हणून ऐतिहासिक जे प्रामाण्य आपण म्हणतो त्या ऐतिहासिक प्रामाण्याच्या दृष्टीने या बखरीला एक अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. त्याचबरोबर या बखरीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला की ही जी बखर आहे ती कृष्णाजी आनंद सभासदांनी लिहिलेली आहे, परंतु ही लिहित असताना ती शिवछत्रपतींपासून राजाराम महाराजांच्या अखेरीपर्यंतचा हा कृष्णाजी आनंद सभासद आहे तो त्यांच्या दरबारी होता आणि सभासद नावाने तो ओळखला जात होता. आता शिवाजी महाराजांच्या एकूण जवळजवळ 71 प्रसंगांचं निवेदन कृष्णाजी आनंद सभासद यांनी दिलेलं आहे आणि ही जी बखर आहे ती राजाराम महाराज यांच्या सांगण्यावरून
त्यांनी लिहिलेली आहे. याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं काही पूर्वचरित्र अगदी त्रोटक दिलेलं आहे. परंतु त्यामध्ये त्यांनी सुरुवातीच्या काही शिवाजी महाराजांचे चरित्र सांगत असताना मालोजी, विठोजी आणि शहाजी यांच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे आणि नंतर मग शिवाजी महाराजांच्या जीवनपट मांडलेला आहे. त्यामध्ये अफजल खानाचा वध असेल किंवा शिवाजी महाराजांचं दिल्लीस प्रयाण असेल किंवा शिवराज्याभिषेक आहे किंवा शिवछत्रपती भागानगराची भेट असेल किंवा शिवाजी आणि व्यंकोजीची भेट, असे काही प्रसंगांचं अधिक विस्तृतपणे वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये अफजल खानाच्या वधाबद्दलचा प्रसंग अतिशय डोळ्यासमोर उभा करणारा आहे. म्हणजे अफजल खान आणि शिवाजीची भेट कशी झाली आणि त्याच्यामध्ये अफजल खानाचे आणि शिवाजीची कशी झटापट झाली याचं वर्णन अत्यंत म्हणजे चित्रमय पद्धतीने या बखरीमध्ये आलेलं आपल्याला दिसत आहे. असे एकूणच सगळ्याच प्रसंगांचं वर्णन सविस्तरपणे आलेलं आहे. या बखरीतलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या जे घटना आहेत त्या घटनांचं तपशीलवार वर्णन सभासद बखरीमध्ये येतं. याच्यामध्ये 18 कारखाने, खजिना, शिलेदार, सुभेदार, कारकून, हुजरे किंवा गडकोट इत्यादींचा जमा खर्च जो आहे त्या जमा खर्चांचा सुद्धा तपशील आपल्याला सभासदाच्या बखरीमध्ये विशेष करून आढळतो. आणि त्याचबरोबर आपल्याला सभासदेच्या बखरीमध्ये शिवाजी महाराजांचे जे पोशाख आहे आणि त्या पोशाखाचं वर्णन सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने सभासदाने याच्यामध्ये केलेलं आहे. किंवा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला होता. त्या राज्याभिषेकासाठी जे सिंहासन बनवलेलं होतं त्या सिंहासनाचं वर्णन सुद्धा खूप सुंदर असं सभासदाने केलेलं आपल्याला दिसतं आहे. त्यांनी जे लेखन केलेलं आहे त्या लेखनातील प्रसंग हे नाट्यरूप अशा प्रकारचे केलेलं आहे. किंवा जे आपण सभासदाची जर बखर वाचायला लागलो तर आपल्याला एक नाट्य आपल्या समोर उभं राहतं, अशा प्रकारचं एक वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी छोट्या छोट्या पण समर्पक वाक्यरचना यांचा आश्रय घेतला आहे आणि त्यामुळं बखरीतील जी प्रसंग निर्मिती आहे ती अतिशय यशस्वी ठरलेली आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे शब्द च्या माध्यमातून एखाद्या प्रसंगाचं वर्णन कसं करावं किंवा त्या काळात किती चित्रमय पद्धतीने केलं जावं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सभासदाचं लेखन आहे आणि सभासद बखर आहे असं आपल्याला लक्षात येतं. आता या भाषेच्या अनुषंगाने थोडासा विचार जर आपण केला तर तत्कालीन संस्कृत आणि फारसी जी भाषा आहे त्याचा काही शब्द या बखरीमध्ये आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे त्याचा फारसीचा काही प्रभाव आपल्याला या बखरीवरती दिसतो आहे. आणि ओघवती भाषा शैली असल्यामुळे, चित्रमय शैली असल्यामुळे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचनीय अशा स्वरूपाचं झालेलं आपल्याला दिसतं आहे. शिवाजी महाराजांबद्दल या बखरीमध्ये सभासदाचं अतीव प्रेम किंवा एक आदर किंवा एक उत्कट भावना या बखरीमधून आपल्याला सातत्याने दिसत राहते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दलचा एक आदर आणि उत्कट भाव या बखरीमधून आलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून ही एक बखर शिवाजी महाराजांच्याच जीवनपटाबद्दल, एकूणच त्यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या घडलेल्या त्यांच्यामध्ये ज्या घटना आहेत त्यांचं एक वर्णन याच्यामध्ये आपल्याला येतं. आता यानंतर दुसरी जी शिवकालीन बखर आहे ती म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती जनेश्वर यांचं चरित्र. ही सुद्धा एक महत्त्वाची अशा प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांच्याच जीवनावर लिहिली गेलेली बखर आहे. आणि ही बखर रघुनाथ यादव चित्रे, त्यांना दुसरं नाव म्हणजे चित्रगुप्त असं म्हटलं जातं, यांनी ही लिहिलेली बखर आहे. आता या बखरीचा जो लेखन काळ जर याचा विचार आपण केला तर 1761 इसवी सन 1761 आणि म्हणजे शके 1683 मध्ये ही शिवाजी महाराज छत्रपती जनेश्वर यांचं चरित्रपर अशा प्रकारची बखर लिहिली गेलेली आहे. मुळात या बखरीच्या लेखनाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर ही सभासद बखर जी आहे त्या बखरीचा
अनुवाद आहे असं म्हटलं गेलेलं आहे. या बकरीमध्ये अफजल खान आणि शिवाजी यांची भेट आणि शिवराज्याभिषेक या 2 प्रसंगांचं जे वर्णन आहे ते अतिशय विस्तृतपणे केलेलं आहे. डौलदार भाषेमध्ये केलेलं आहे, चित्रमय शैलीमध्ये केलेलं आहे. म्हणजे सभासदापेक्षाही सभासदाने जे शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिलं आणि त्यातले जे अफजल खानाचा किंवा आणि शिवाजीची भेट आहे किंवा त्यांच्यातली जी झटापट आहे याचा प्रसंग असेल किंवा शिवराज्याभिषेकाच्या संदर्भाचा प्रसंग असेल, या दोन्ही प्रसंगाचं वर्णन सभासदाच्या बकरीपेक्षा चित्रगुप्ताने अधिक विस्तृतपणे केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर त्यांची जी भाषा आहे किंवा लिहिण्याची पद्धत आहे ती नाट्यगुण पूर्ण अशा प्रकारची आहे आणि त्याचबरोबर जोमदार वाणीमुळे ही बखर आकर्षक अशा प्रकारची झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर ची शिवकालीन मधली जी बखर मानली गेली किंवा महत्त्वाची बखर म्हटलं तर आपण भोसले वंशचरित्र ही बखर आहे असं आपल्याला लक्षात. आता या भोसले वंशचरित्र म्हणजे तंजावरचा जो भाग आहे आपल्याला इथे दिसतो की तंजावरचा जो भाग आहे त्या तंजावर भागाबद्दल जे भोसले घराणं आहे तंजावरमधलं त्या भोसले घराण्याचं एकूण वंश मांडण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या घराण्याचा इतिहास या भोसले वंश चरित्रामध्ये मानला गेलेला आहे. ही जी बखर आहे ही तंजावरच्या बृहदीश्वराच्या देवळातील शिलालेख स्वरूपाची ही बखर आहे असं लक्षात येतं. आता ही बखर जी लिहिलेली आहे ती शरफोजी राजांच्या आज्ञेवरून बाबुराव चिटणीस यांनी या भोसले वंश चरित्राचा वृत्तांत दिलेला आहे किंवा याचं लेखन केलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. या भोसले वंश चरित्राच्या संदर्भात आणखी आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या एकूण 14 पिढ्यांची परंपरा याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये श्रीनारायण, सूर्यनारायण किंवा मनु इक्ष्वाकूपर्यंतच्या ज्या पिढ्या आहेत या संपूर्ण पिढ्यांचा एक संबंध या भोसले वंश चरित्रामध्ये जोडलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळं एक ऐतिहासिक अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून जर त्याचा विचार केला तर ही विश्वसनीय अशा प्रकारची बखर आहे का अशा प्रकारचा एक विचार आपल्यामध्ये येतो आणि म्हणून विश्वसनीय बखर मानणं थोडं जड जातं. अशा प्रकारची ही एक भोसले वंश चरित्र ही बखर आहे. आता या बखरीमध्ये जे वर्णन आलेलं आहे ते व्यक्तिवर्णन किंवा प्रसंग वर्णन, स्थल वर्णन हे किंवा आवेशपूर्ण अशा प्रकारचं डौलदार अशा प्रकारचं वर्णन किंवा अलंकारपूर्ण अशा प्रकारची भाषा याच्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून ही बखर आपल्या स्मरणात राहण्याचं कारण असं आहे की याच्यातले जे प्रसंग व्यक्तिवर्णन किंवा स्थल वर्णन आहे ते अतिशय डौलदार आणि अलंकार पूर्ण अशा प्रकारची वर्णनं आपल्याला या बखरीमध्ये दिसतात. आता याच्यामध्ये दुसरा जो बखर म्हणजे याच्यामध्ये दिसते ती म्हणजे शिवदिग्विजय बखर. ह्या बखरीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनपट मांडलेलं आहे, त्यांचं चरित्र याच्यामधून मांडलेलं आपल्याला दिसतं. ही शिवदिग्विजय जी बखर आहे ती खंडो बल्लाळ चिटणीस यांनी विस्तृतपणे लिहिलेली अशा प्रकारची ही बखर आहे. त्याचे लेखक म्हणून आपल्याला खंडो बल्लाळ यांच्याकडे पाहता येतं आणि एकूणच त्यांचा जो लेखनाचा काळ आहे तो इसवी सन 1728 म्हणजे शके 1640 असा हा लेखनाचा काळ आहे. या चरित्रामध्ये वंशावळी, विष्णुपुराण किंवा राजपुतांच्या राजावळी त्याचबरोबर यवनांच्या तवारिका यातून ह्या घेतलेल्या आहेत. म्हणजे एकूणच शिवदिग्विजय या बखरीमध्ये जे सगळं वंशावळी आलेले आहेत किंवा विष्णुपुराणं आलेली आहे किंवा राजपुतांच्या राजावळी आलेल्या आहेत या सगळ्या यवनांच्या तवारिखामधून घेतलेल्या आहे असं आपल्याला लक्षात येतं. शिवदिग्विजयच्या भाषेच्या अनुषंगाने किंवा या बखरीच्या भाषाशैलीच्या अनुषंगाने जर वर्णन केलं तर अल्प शब्दामध्ये यामध्ये आलेले ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर जे विविध स्थळं आहेत त्या स्थळांचं वर्णनसुद्धा ती मोजक्या शब्दामध्ये
या बखरकाराने केलेलं आपल्याला दिसतं. या बखरीमध्ये जे बाजी प्रभू देशपांडे आहेत त्यांचं एक वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनाच्या संदर्भामध्ये जर विचार आपण केला तर जातीने बहुत मर्द मोठे हियाचे कजा कजागदार कटाक्ष आणि सर्व गुणपणे युक्त असे हे बाजी प्रभू यांचं वर्णन या शिवदिग्विजय बखरीमध्ये आपल्याला आलेलं दिसतं. खंडोबल्लाळ यांची या बखरीमधली जी भाषा आहे ती संस्कृत वळणाची अशा प्रकारची आहे. मधून या बखरीमध्ये आपल्याला संस्कृत श्लोकांचा वापर केलेला दिसतो. त्याचबरोबर आकर्षक अशा प्रकारची शैली, बहुश्रुतता आणि एकूणच भाषेवर असलेलं प्रभुत्व आणि हे लेखन करत असताना खंडोबल्लाळ यांचा जो प्रामाणिकपणा आहे तो आपल्याला या बखरीमधून दिसतो. आणि म्हणून अशा अनेक वाङ्मय गुणांचा आढळ किंवा या वाङ्मयांचं आढळ याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. आणि म्हणून शिवदिग्विजय ही एक महत्त्वाची अशा प्रकारची बखर आपल्याला दिसते आहे. त्याचबरोबर पुढची जी बखर आहे ती म्हणजे श्री शिवाजी प्रताप. श्री शिवाजी प्रताप ही जी बखर आहे ती खरं तर याच्यामध्ये काही कल्पना प्राचुर्याचा प्रमाण किंवा कल्पनेचं याच्यामध्ये आलेली दिसते आहे. आणि म्हणून ऐतिहासिक प्रामाण्य नसलेली बखर म्हणून या बखरीकडं बघितलं जातं. ही जी बखर आहे ती सयाजीराव गायकवाड यांच्या आज्ञेवरून लेखन केलेलं दिसतं. खरं तर या बखरी कोणाच्या तरी आज्ञेवरून कोणाच्या तरी सांगण्यावरून लिहिलेल्या आपल्याला दिसतात. म्हणून बखर वाङ्मय हे लेखकाला जे लिहिलेलं आहे ते कोणीतरी सांगितलं म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही वाङ्मयीन मूल्य आपल्याला दिसतात. आणि म्हणून श्री शिवाजी प्रताप ही जी बखर आहे ती सयाजी गायकवाड यांच्या आज्ञेवरून लिहिलेली आपल्याला दिसते. या बखरीमध्ये किंवा निवेदनात व्यक्तिनामांचा विपर्यास आढळतो. जसं की अफजल खानाचा उल्लेख या बखरीमध्ये अब्दुल खान असा केला गेलेला आहे. म्हणजे काही एक चुका किंवा विपर्यास नावांचा झालेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर या बखरीचं मुख्य जे वैशिष्ट्य आहे तर म्हणजे इतर बखरीमध्ये न आढळणारी चतुर साबाची हकीकत या बखरीमध्ये आलेली आहे. आणि म्हणून हे एक वेगळं पण या बखरीचं आपल्याला सांगता येतं. कारण चतुर साबाची जी हकीकत आहे ती इतर कोणत्या बखरीमध्ये फारशी आढळत आपल्याला दिसत नाही. त्यानंतरची शिवकालीन मधली आणखी एक महत्त्वाची बखर मानली गेलेली आहे आणि तिचा विशेष उल्लेख आपल्याला करावा लागेल ती म्हणजे वाकेनिशी बखर. त्यालाच आपण 91 कलमी बखर असं म्हणतो. तर ही जी बखर आहे वाकेनिशी बखर ही दत्ताची त्रिमल वाकेन 20 यांनी लिहिलेली आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र याच्यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून शिवचरित्रपर लिहिलेली 91 कलमी बखर ही एक महत्त्वाची बखर मानली गेलेली आहे. आता ही जी बखर लिहिणारा लेखक आहे किंवा बखरकार आहेत दत्ताजी त्रिमल हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत होता. आणि म्हणून त्यांचा एक सहवास शिवाजी महाराजांचा सहवास त्याला लाभलेला आहे. आणि म्हणून एक शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेलेले होते आणि पुढे नंतर हैदराबादला गेलेले होते त्यांच्यासोबत तो त्यावेळेस होता. आणि त्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या संदर्भातली जी माहिती आहे किंवा दैनंदिनी आहे ही लेखनाची संपूर्ण जबाबदारी ही दत्ताजी त्रिमलवर होती. आणि म्हणून त्यांनी त्या वेळेचं लेखन करून ठेवलेलं आपल्याला दिसतं. म्हणून एक समकालीन अशा प्रकारचा शिवाजी राजांच्या सोबत असणारा सहवासात असणारा त्यांची इत्यंभूत माहिती असणारा आणि एक जबाबदार व्यक्ती असणारा अशा प्रकारचा दत्ताजी त्रिमल यांनी लिहिलेली ही जी वाकेनिशी जी बखर किंवा 91 कलमी जी बखर आहे ही आहे. आणि ती म्हणून ती ऐतिहासिक प्रामाण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो या
बखरीवरून पुढे काही अंशी लिहिलेला आपल्याला दिसतो. कारण समकालीन बखरकार असल्यामुळे त्याच्यामध्ये काही एक सत्यता असली पाहिजे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून ही एक महत्त्वाची बखर आहे. त्यानंतर काही मल्हारराव रामराव चिटणीस यांच्या बखरीच्या अनुषंगाने आपण विचार करू. हा सुद्धा एक महत्त्वाचा शिवकालीन बखर लेखक होता. मल्हारराव रामराव जे आहे ते प्रथम पेशव्यांच्या दरबारी आणि नंतर मग सातारचे जे प्रतापसिंह छत्रपती होते त्यांच्या पदरी चिटणीस म्हणून ते काम करत होते. हे सगळेच बखरकार कोणाच्या तरी चिटणीस म्हणून काम करत होते किंवा त्यांच्या पदरी ते लेखनिक म्हणून काम करणारी ही सगळी मंडळी होती. त्यातला हा मल्हार रामराव चिटणीस हा पेशव्यांच्या दरबारी काम करणारा आहे आणि त्याने शिवछत्रपतींचं सप्त प्रकरणात्मक चरित्र नावाचं एक बखर लिहिलेली आहे. तिचा इसवी सन 1810 मधली आहे. त्याचबरोबर त्यांनी श्रीमन्मग महाराज संभाजीराजे आणि थोरले राजाराम यांची सुद्धा चरित्र लिहिलेली आहेत आणि ही चरित्र जी आहे ती काव्य इतिहास संग्रहामधून 1882 साली प्रसिद्ध झालेली अशा प्रकारची आहेत. आणखी त्यांनी श्रीमंत छत्रपती धाकटे रामराजे आणि धाकटे शाहू महाराज यांची सुद्धा चरित्र लिहिलेली आहेत. इसवी सन 1884 मध्ये ही चरित्र लिहिलेली आहे. एकूणच मल्हार रामराव चिटणीस यांनी ज्या बखरी लिहिलेल्या आहेत त्या चरित्रात्मक स्वरूपाच्या बखरी आहेत. त्याच्यामध्ये मल्हार म्हणजे प्रताप छत्रपतींच्या पदरी असणारं हे व्यक्तिमत्व आणि मग त्यांनी शिवछत्रपतींच्या संदर्भातली लिहिलेली बखर असेल किंवा संभाजी राजांच्या संदर्भात लिहिलेली असेल किंवा धाकटे छत्रपती रामराजेंबद्दल लिहिलेली किंवा शाहू महाराजांच्या बद्दलची लिहिलेली चरित्रे असेल, अशी एक चरित्रपर लिहिणाऱ्या बखरकार म्हणून मल्हार रामराव चिटणीस यांचा उल्लेख आपल्याला करता येतो. आता आपण शिवपूर्वकालीन बखरी आणि त्यानंतर शिवकालीन बखरी याच्यानंतर जो तिसरा टप्पा आहे तो म्हणजे पेशवे काळ. या पेशवेकालीन बखरीच्या संदर्भात आपण आता विचार करू. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यानंतर किंवा मराठ्यांच्या राज्यानंतर पेशवे काळाचा उदय झालेला दिसतो आणि त्याच्यामध्ये पेशव्यांचे जे काळ आहे या काळाचा उल्लेख आपल्याला पेशवेकालीन बखरीमध्ये विशेषतः येतो. त्याच्यामध्ये या काळातले जे काही घराणे आहेत त्या घराण्यांची हकीकते याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये प्रसंगात्मक काही बखरी आहेत, चरित्रात्मक स्वरूपाच्या आहे किंवा आत्मचरित्रपर स्वरूपाच्या सुद्धा या पेशवेकालीन बखरीमध्ये आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये काही ज्या सांप्रदायिक स्वरूपाच्या बखरींचं लेखन झालेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची जी बखर पेशवे काळातली मानली गेली ती म्हणजे पानिपतची बखर आहे. आता या पानिपतच्या बखरीचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. त्याचबरोबर भाऊसाहेबांची बखर आहे किंवा होळकरांची थैली आणि काशीराजाची बखर अशा काही महत्त्वाच्या एक 4-5 बखरी पेशवे काळामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्या व्यतिरिक्तही त्यांनी पेशवे काळातल्या काही बखरी दिसतात, परंतु आपण पानिपतची बखर आणि भाऊसाहेबांची बखर या दोन बखरीच्या संदर्भात थोडासा सविस्तर विचार आपण करू. आता पानिपतची बखर ही जी बखर आहे ही पानिपतच्या युद्धानंतर अवघ्या 2 वर्षाच्या आत ही बखर लिहिली गेलेली आहे. त्यामुळे समकालीन बखर म्हणून तिला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे. खरं तर पानिपतचं जे युद्ध झालेलं होतं त्या युद्धांचं वर्णन, इत्थंभूत वर्णन याच्यामध्ये पानिपतच्या बखरीमध्ये आलेलं आहे. ही जी बखर आहे ही गोपीबाईच्या आज्ञेवरून रघुनाथ यादव चित्रगुप्त याने ही बखर लिहिलेली आपल्याला दिसते आणि पानिपतचं जे युद्ध होतं त्या युद्धाच्या प्रसंगी हा जो रघुनाथ यादव चित्रगुप्त आहे तो त्यावेळी त्या ठिकाणी हजर होता. म्हणून प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंगी असणारा हा बखरकार म्हणून याच्याकडे बघितलं जातं. याने ह्या बखरीमध्ये जे वर्णन केलेलं आहे किंवा आकर्षक अशा प्रकारची वर्णन पद्धती खरं तर या बखरीचं महत्त्वपूर्ण अंग आहे, म्हणजे पानिपतच्या बखरीचा महत्त्वाचा अंग आहे. यामध्ये ऐतिहासिक व्यक्ती आहेत आणि अनेक घटना आहेत आणि या व्यक्तींबद्दल किंवा या घटनांबद्दल लेखकाला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे किंवा वर्णविषयाची तादात्म्यता आणि पक्षनिष्ठा असल्यामुळं त्याच्यामध्ये जे व्यक्ती वर्णन आलेलं आहे किंवा प्रसंग वर्णन आलेला आहे याच्यामध्ये एक जिवंतपणा आलेला आपल्याला दिसतो.
पानिपतच्या बखरीतला हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, की यातल्या व्यक्ती ज्या आहे किंवा घटना आहे याच्याबद्दलचं अतीव अशा प्रकारचं एक जिव्हाळा असल्यामुळे त्या जिवंत उतरलेल्या आपल्याला दिसतात. अ, यामधले जे आलेल्या व्यक्ती आहेत त्यामध्ये भाऊसाहेब आहे, विश्वासराव आहे आणि अ, जनकोजी शिंदे आहेत. यांची व्यक्तिवर्णने याच्यामध्ये आलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये भाऊसाहेबांच्या जे नेतृत्व या पानिपतच्या बखरीमध्ये होतं किंवा विश्वासरावांचं जे कार्य आहे या पानिपतच्या युद्धामधलं, याचं एक विस्तृत वर्णन आपल्याला या बखरीमध्ये दिसतात. त्यानंतर महत्त्वाची दुसरी जी बखर आहे ती म्हणजे भाऊसाहेबाची बखर, पेशवे काळातली बखर मानली गेलेली आहे. ही बखर रवी हेरवाडकर यांनी आपल्याला जे चित्र दिसत आहे ती भाऊसाहेबांची बखर, त्याचं एक संपादन रवी हेरवाडकर यांनी केलेलं आहे. भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये पानिपतच्या रणसंग्रामाचा सविस्तर वृत्तांत देणारी अशा प्रकारची ही एक दुसरी बखर म्हणून हिच्याकडे बघितलं जातं. परंतु याच्यामध्ये भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या जीवनपटाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल विशेषतः अधिकची माहिती याच्यामध्ये आपल्याला दिसते. एक महत्त्वपूर्ण आणि वाङ्मयीन गुणांनी परिपूर्ण असलेली समकालीन बखर जर आपण कोणती म्हटलं तर त्यामध्ये भाऊसाहेबांची बखर हे एक नाव आपल्याला घेता येतं. पानिपतच्या युद्धानंतर जवळजवळ 2 वर्षांनी ही बखर लिहिली गेलेली आहे. पोष्य कृष्णाजी शामराव मुक्काम दिल्ली इंद्रप्रस्थ हा या बखरीचा लेखक असून त्याने राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री व्यंकप्पा नाईक दिंडोरे कसबा वेळापूर स्वामींचे सेवेशी ही युद्धाची हकीकत लिहून पाठवली आहे. त्यावेळी त्यांची जी भाषा आहे ती फार आपल्याला एक वेगळी अशी दिसते आहे. ते पहा, ते लिहिताना सुरुवातीला असं म्हणतात की राजा स्त्रिया विराजित राजमान्य राजश्री व्यंकप्पा नाईक दिंडोरे कसबा वेळापूर स्वामींचे सेवेशी, म्हणजे हे फार लांबलचक अशा प्रकारचे बिरुद त्या संदर्भात दिसत आहे. भाऊसाहेबांच्या बखरीच्या अनुषंगाने जर आणखी विचार आपण केला तर पानिपतच्या युद्धाने या बखरीचा 2/3 भाग हा संपूर्णपणे युद्धाचंच वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि उरलेला जो 1/3 या बखरीचा भाग आहे या भागामध्ये पानिपत युद्धपूर्व मराठ्यांच्या राजकारणांचं वृत्त याच्यामध्ये आलेलं आहे. ऐतिहासिक घटनांची साधंत्य हकीकत लेखकाला माहीत आहे आणि तशी त्याने त्या ठिकाणी या बखरीमध्ये दिलेली आहे. मात्र या बखरीतील कित्येक घटना ज्या आहेत त्या ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे विश्वसनीय मानणं कठीण आहे असं आपल्या लक्षात येतं. एकूण भाऊसाहेबांच्या बखरीचा जर आपण विचार जर केला तर त्याच्यामध्ये पानिपतच्या युद्धाचा प्रसंग आणि त्यातील भाऊसाहेबांचं जे कर्तृत्व किंवा नेतृत्व आहे या नेतृत्वाची विस्तृत माहिती आपल्याला भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये आलेली आपल्याला दिसतात. या बखरीमधली जी व्यक्तिचित्र आलेली आहेत ती अतिशय जिवंत अशा प्रकारची वाटतात आणि अविस्मरणीय स्वरूपाची अशा प्रकारची ही सगळी व्यक्तिचित्र आहे. एकूणच भाऊसाहेबांच्या बखराची लेखन शैली ही अतिशय वेगळ्या अशा स्वरूपाची आहे आणि यामध्ये जे भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये जे व्यक्तिचित्र आलेले आहेत त्यामध्ये दत्ताजी शिंदे म्हणजे बचेंगे तो और भी लढेंगे अशा प्रकारचं ज्याने पानिपतच्या युद्धामध्ये शत्रूला म्हटलेलं होतं त्या दत्ताजी शिंदेबद्दल याच्यामध्ये आपल्याला त्यांचं जीवन चरित्र मांडलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर बळवंतराव मेहेंदळे आहेत किंवा जनकोजी शिंदे आहेत. एवढंच नाही तर मल्हारराव होळकर हे जे इंदोर आणि इंदोरचा ज्यांच्याकडे सुभेदारी दिलेली होती त्या मल्हारराव होळकरांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सुद्धा काही गोष्टी आपल्याला या भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये वाचायला मिळतात. त्याचबरोबर भागीरथी बाई किंवा गौतमाबाई आहे, नजीब खान किंवा त्याचबरोबर सूरजमल जाट, सुजा उद्धवला किंवा जी अब्दाली आहेत की ज्यांनी ही सगळी स्वारी केलेली होती या अब्दाली यांच्याबद्दल सुद्धा काही एक स्वभाव वैशिष्ट्ये किंवा त्याच्याबद्दलचं व्यक्तिचित्र यांच्या सगळ्यांच्याबद्दलची एक प्रभावीपणे भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये
आलेले आपल्याला दिसतात. भाऊसाहेबांच्या बखरीचं भाषा शैलीच्या अनुषंगाने जर काही थोडाफार विचार आपण केला, तर एक प्रासादिक अशा प्रकारचं एक जोमदार आणि नाट्यपूर्ण भाषा हे भाऊसाहेबांच्या बखरीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतं. भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये जे लेखन आलेलं आहे ते नाट्यपूर्ण आलेलं आहे, म्हणजे एकूणच काही संवादक अशा प्रकारची शैली आणि त्याचबरोबर एक जे प्रसंग आहेत ते आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. अशा प्रकारचं एक भाषा भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये आलेली आपल्याला दिसते. अ, या बखरीतला आणखी भाषा किंवा भाषाशैलीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला, तर त्याच्यामध्ये अनेक सुभाषितं आलेली आपल्याला दिसतात, की जे आपल्याला वेगळी दिसतात आणि ती समर्पक अशा प्रकारची आलेली आहेत. अनेक तत्कालीन म्हणी ज्या वापरल्या जात होत्या, त्या म्हणींचा सुद्धा वापर भाऊसाहेबाच्या बखरीमध्ये केलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर विविध वाक्प्रचार जे आहेत, त्या वाक्प्रचारचं सुद्धा दर्शन आपल्याला अनेक ठिकाणी या बखरीमध्ये आपल्याला दिसतं आहे. असा एकूणच भाऊसाहेबांच्या बखरीच्या संदर्भात आपल्याला विचार करता येतो.